नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीसाठी 6,000 रुपये दिले असं वक्तव्य करणारे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर विरोधक तुटून पडलेत। आज त्याच बबनराव लोणीकरांनी विधानसभेत तावातावाने आपण शेतकऱ्यांचे कैवारी आहोत असा दावा केलाय। तसंच माझं काही चुकलं असेल तर माफी मागतो असंही ते म्हणाले। विरोधकांनी वक्तव्याचा विपर्यास केला असा आरोपही लोणीकरांनी केला। दरम्यान लोणीकर आणि कोकाटेंनी केलेल्या शेतकरी विरोधी वक्तव्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय। नाना पटोले काल याच मुद्द्यावरून आक्रमक झालेले पाहायला मिळाले। अध्यक्षांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप झाल्यावर त्यांचं दिवसभरासाठी काल निलंबन देखील झालेलं होतं। 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिलेस, तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले, तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातला बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे। अरे आमचंच घेतो ना, आमच्याच सगळ्यावर करतो, आम्हालाच बोलतो। माझ्या मृत्यूनंतर माझ्या हाडं सुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे। मी असं बोललेलो नाही। असं असलं तरी अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर असं वाटत असेल, कुणाला जर असं वाटत असेल तर मी शेतकऱ्याची 1000 वेळा माफी मागेल, 1000 वेळा। मला शेतकऱ्याची माफी मागायला काही लाज नाहीये, पण यांची माफी मागणार नाही। याला राजकारण करायचंय। दरम्यान लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे। ते खुलासा करताना सांगतात मी असं बोललोच नाही, हे माझं बोलणं तोडून मोडून दाखवलं। माझ्या हाडात शेतकरी आहे, माझ्या रक्तात शेतकरी आहे, माझ्या मांसात शेतकरी आहे। अरे तुझ्या मांसात आहे की हाडात आहे की रक्तात आहे, पण तो बोलून मोकळा झालाय तर शेतकऱ्यांची माफी मागायचं सोडून ते आपला खुलासा करत होते। काही लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांनी